नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्ट वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त भाषण पाहणार आहोत। लिहून घ्या आणि करा जबरदस्त भाषण। संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही। मित्रांनो, भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र मेहनत घेतली व सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे। त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरला आहे। अशा या थोर महापुरुषांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते। त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती। आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला तेजोमय संदेश दिला। गुलामगिरीच्या विळख्यात अडकून कोमेजून गेलेल्या मनामनांतून समाज क्रांतीची मशाल चेतवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला आपल्या हक्कांप्रती जागृत केले। जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी ज्याच्याकडे असते आणि ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो, असे त्यांचे विचार होते। जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असे ते मानत असत। ही सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे त्यांचे मत होते। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असे त्यांचे मत होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। अशा या महामानवाच्या पावन प्रतिमेला माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा। धन्यवाद।